ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत खरीप हंगामाची आढावा बैठक संपन्न। ॲग्रिस्टॅक कामात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा। न्यायमूर्ती भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार। न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार। द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींकडून पुतीन यांना भारत भेटीचं आमंत्रण। विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या 4,56,00,000 रुपयांच्या वसुलीची नोटीसला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती। व्हीसीएस बाबत नागपूर तहसीलदार यांनी बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा। जिओ मार्टचा लवकरच क्यू कॉमर्समध्ये प्रवेश। ब्लिंकिट, झेप्टो, स्विगीला स्पर्धक पूर्ण क्षमतेनं देणार ग्राहकांना सेवा। नागपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निम्मेच शिक्षक। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे निरीक्षण। सेवेवरील शिक्षकांवर कामाचा ताण वाढला। मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात। 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार। 11वी प्रवेश नोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस उरलेत। सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावर तातडीनं नोंदणी अनिवार्य। एसटी महामंडळाकडून राज्यात लवकरच नोकर भरती केली जाणार। एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। राज्यात 10 ते 15,000 जागा भरण्याचा निर्णय। परवानगीशिवाय मुंबईत ड्रोन उडवल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल। ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांकडून ड्रोन उडवायला बंदी। पनवेलमधील शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात। भाजप नेते आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश। शेकापला मोठा धक्का। ठाण्याच्या निळकंठ हाईट्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील 700 सदनिका धारकांना दिलासा। उच्च न्यायालयाकडून मालमत्ता हक्क हस्तांतरित करण्याचे आदेश। शूटिंग बघायला गेलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। कल्याणजवळील आंबिवली परिसरातील धक्कादायक घटना। गणेश म्हात्रे नावाच्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बुद्ध पौर्णिमेनिमित्त काल रात्री बोरिवली नॅशनल पार्कमध्ये प्राण्यांची गणना। 10 मचानांवरून प्राण्यांची गणना। प्रत्येक मचानवर 4 जणांकडून लक्ष। वांद्रे कुर्ला संकुलातील कोंडी सुटणार। एमएमआरडीए कडून रस्ता रुंदीकरणासह एकेरी वाहतूक व्यवस्था। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्रातील पूर्वतयारी। अभ्यासक्रम बंद। 2016 पासून यूजीसीनं निधी न दिल्यानं अभ्यासक्रम बंद। मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी उपक्रम सुरू होता। पुण्याच्या कोथरूडमध्ये साखळी चोरांचा उच्छाद। साखळी चोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केलं गेलं। पोलिसांनी लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी। पुणे हद्दीत बेशिस्त वाहन चालकांविरोधात आरटीओची मोठी कारवाई। जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान 34,000 वाहनांवर कारवाई। 6,37,24,000चा दंड वसूल। पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराला मिळाल्या नवीन बस। प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील एसटी आगारांना नवी बस पुरवण्याचा निर्णय।